नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी। बघा याच्यामध्ये काय विचारलंय, आपला सहसंबंध विचारलाय। काय? भारताचे राष्ट्रपती तर महाराष्ट्राचे कोण, असं आपल्याला विचारले। मित्रांनो बघा, भारताचे राष्ट्रपती कोण असतात? ज्यांच्या नावाने आपल्या देशाचा कारभार चालतो। म्हणजे कसं बघा, जेव्हा पूर्वी राजेशाही होती तेव्हा राज्याचा कारभार राजाच्या नावाने चालायचा, पण आज भारतामध्ये काय आहे? लोकशाही। मग लोकशाहीमध्ये आपल्या देशाचा कारभार कुणाच्या नावाने चालतो? तर लोकशाहीमध्ये देशाचा कारभार आपल्या राष्ट्रपतींच्या नावाने चालतो। तसाच महाराष्ट्र आपल्या देशातील एक राज्य आहे। असे 28 राज्य आहेत आपल्या देशामध्ये। तर मग राज्याचा कारभार पण कुणाच्या तरी नावाने चालवावा लागेल। मग राज्याचा कारभार चालतो राज्यपालाच्या नावाने। कुणाच्या? राज्यपालाच्या नावाने। मग आपलं उत्तर काय आहे मित्रांनो? राज्यपाल। बघा आता विषय काय असते ऍक्च्युअल, बघा राष्ट्रपती असतात नामधारी प्रमुख। काय? नामधारी प्रमुख म्हणजे त्यांच्या नावाने देश चालतो। आपल्या राज्याचे कोण असतात? राज्यपाल असतात, त्यांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो। पण ऍक्च्युअल मध्ये वास्तव प्रमुख कोण असतं, म्हणजे स्वतः काम करतात। तर आपल्या देशाचं काम कोण बघतात? पंतप्रधान। कोण बघतात? पंतप्रधान। आणि राज्याचा विचार केला तर राज्याचं काम म्हणजे ऍक्च्युअल काम कोण करतंय? मुख्यमंत्री। कोण करतंय? मुख्यमंत्री। आता हे एकटेच करत नाहीत, पंतप्रधानाच्या सहाय्याला केंद्रीय मंत्रिमंडळ असतं आणि मुख्यमंत्र्याच्या सहाय्याला राज्य मंत्रिमंडळ असतं। मग मला सांगा, भारताचे राष्ट्रपती तर महाराष्ट्राचे राज्यपाल, आणि जर इथं असं दिलं असतं भारताचे पंतप्रधान तर महाराष्ट्राचे कोण? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री। धन्यवाद।